नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधील विविध संकल्पनेवर चर्चा केलेली होती आणि सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स वेगवेगळ्या मेथडने कशी सोडवता येतील या घटकावर आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. प्रामुख्याने आज आपण ॲप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स आपणाला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स चा वापर करून काही वर्ड प्रॉब्लेम सोडवता येतील का आणि ते प्रॉब्लेम कसे सोडवले जातात त्या ठिकाणी आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स और सायमल्टेनियस इक्वेशन्स याचा वापर कसा करू शकतो या घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण काही प्रॉब्लेम घेतलेत. पहा या ठिकाणी आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेम काय देण्यात आलेला आहे तर कुठलाही वर्ड प्रॉब्लेम आपल्याला जेव्हा दिला जातो त्यावेळी तो वर्ड प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि नंतर सोडवा. प्रॉब्लेम काय आहे पहा. दी सम ऑफ फादर्स एज and twice the age of his son is 70. म्हणजे याचा अर्थ काय की वडिलाचे वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट ट्वाइस द एज ऑफ हिज सन ही जी काही सम आहे ही किती दिलेली आपल्याला 70 दिलेली. The sum of father's age and twice the age of son is 70 if we double the age of the father. म्हणजे जेव्हा तुम्ही वडिलाचं वय डबल करता and add it to age of his son आणि त्यामध्ये मुलाचं वय मिळवता, that time the sum is 95. Find their present ages. तर त्यांची आजची वये काय असतील. जोपर्यंत आपणाला एखाद्या प्रॉब्लेमचं मिनिंग कळणार नाही तोपर्यंत वर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार नाही, त्याचं सोल्युशन मिळवता येणार नाही. ठीक आहे, आपण या ठिकाणी सोल्युशन लिहिण्याचा प्रयत्न करू आणि सोल्युशनमध्ये आपणाला या ठिकाणी सोल्युशन लिहित असताना कोणत्या पद्धतीने लिहिता येईल हे या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी आपण कंपॅरिझन हे कशाचं आहे, फादर्स एज अँड एज ऑफ हिज सन. मग या ठिकाणी अज्युम करूत आपण की सपोज और लेट एज ऑफ फादर. आता हे प्रेझेंट एज मला वाटलं तर प्रेझेंट एज ऑफ फादर, प्रेझेंट एज ऑफ सन विल बी एक्स इयर अँड एज ऑफ सन वाय इयर्स. ठीक आहे. आता फर्स्ट कंडिशन काय दिली इक्वेशन फॉर्म करण्यासाठी. The sum of father's age and twice the age of his son is 70. So we get equation by first condition. We can write equation x plus 2y is equal to 70. Equation number 1. पा काय केले. वडिलाचं वय एज ऑफ फादर्स कशाची सम दिली आपणाला, बेरीज कशाची दिली, फादर्स एज एक्स प्लस ट्वाइस दी एज ऑफ हिज सन. आपण या ठिकाणी मुलाचं वय वाय वर वर्ष गृहीत धरलेले, या ठिकाणी त्याची ट्वाइस केली 2y मीन्स एज ऑफ फादर प्लस ट्वाइस दी एज ऑफ सन इज इक्वल टू 70. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. नाउ रीड सेकंड कंडिशन.
सेकंड कंडिशन काय दिली वाचा. इफ वी डबल द एज ऑफ द फादर एज and add it to the age of his son, the sum is 95. By second condition, how to write equation, कसं लिहिता येईल. तर या ठिकाणी कधी कंडिशन्स काय दिलेले आहेत ह्या थोड्या व्यवस्थित वाचा. डबल द एज ऑफ फादर मीन्स या ठिकाणी आपल्याला 2x घ्यावे लागतील. 2x आणि त्यामध्ये ऍड करा एज ऑफ सन अँड ऍड इट टू एज ऑफ हिज सन. सम विल बी 95. दिस इज सेकंड इक्वेशन. ज्या विद्यार्थ्यांना हे इक्वेशन फॉर्म करता आले, वर्ड प्रॉब्लेम मध्ये सर्वात महत्वाचा भाग काय आहे, हे दोन इक्वेशन ऑलरेडी तुम्हाला रेडी दिलेले असतील तर तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. परंतु इक्वेशन फॉर्म करणे हा या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये नवीन भाग आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे इक्वेशन्स फॉर्म करता येतात त्यांना हा भाग काही अवघड नाही. आणि इक्वेशन फॉर्म करणं काही खूप मोठी कला नाही. जर व्यवस्थित आपण प्रॉब्लेम वाचला आणि त्याचं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये जर कन्व्हर्शन आपल्याला करता येत असेल तर या ठिकाणी काय अडचण येणार नाही. आता या ठिकाणी आपण इलिमिनेशन मेथड वापरू आणि y इलिमिनेट करू. त्यासाठी आपल्याला इक्वेशन 2 ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, कारण y चे कोएफिशियंट्स आपल्याला सेम करून घ्यावे लागतील, इक्वल करून घ्यावे लागतील. मल्टिप्लाय इक्वेशन 2, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. आता 2 न जर मल्टिप्लाय केलं इक्वेशन 2 ला तर वी गेट इक्वेशन 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. इक्वेशन नंबर 3. आता या ठिकाणी इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 या दोनच इक्वेशनचा विचार करा आणि y इलिमिनेट करून टाका. त्यासाठी आपल्याला इक्वेशन 3 अँड 1 ची सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. मग या ठिकाणी आपण लिहू सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 और 3 फ्रॉम 1. कसंही करा, काय अडचण येणार नाही. 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. या इक्वेशन मधून आपण सबट्रॅक्ट करायलो इक्वेशन 1. x प्लस 2y इज इक्वल टू 70. चेंज द साइन ऑफ टर्म. आता कोणत्या टर्मची साइन चेंज करायलो तर आपण जे इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करतो त्या इक्वेशन मधील प्रत्येक टर्मचं साइन चेंज करतोय. का करतोय या ठिकाणी मी सांगत बसणार नाही, हे आपल्याला माहित आहे असं गृहीत धरून या ठिकाणी सांगायलोय. 4x मायनस x 3x, 2x इलिमिनेट होतील, 2y इलिमिनेट होतील, 0y मिळतील, इज इक्वल टू 120. सो x इज इक्वल टू 120 डिवाइडेड बाय 3. x इज इक्वल टू 40. आता ही x ची मिळालेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा किंवा सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. पुट x is equal to 40 in equation 1. We get इक्वेशन 1 काय आहे, x plus 2y means 40 plus 2y is equal to 70. 2y is equal to 30 मिळतील. 70 minus 40, so 2y is equal to 30. So y is equal to 30 upon 2, y is equal to 15. या पद्धतीने आपण x आणि y च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आणि x ची व्हॅल्यू म्हणजेच या ठिकाणी देअरफॉर
एज ऑफ फादर is equal to 40 years and age of son is equal to 15 years. ठीक आहे. या पद्धतीनं आपणाला हे इक्वेशन सॉल्व करता येईल किंवा हा वर्ड प्रॉब्लेम सोडवता येईल. त्यानंतर सेकंड वर्ड प्रॉब्लेम काय देण्यात आलेला आहे. रीड केअरफुली, काळजीपूर्वक वाचा. त्या प्रॉब्लेमचं मिनिंग तुम्हाला लक्षात आलंय का. आउट ऑफ 1900 किलोमीटर we shall traveled some distance by bus and some distance by aeroplane. Bus travel with average speed 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall traveled by bus. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पूर्णपणे त्याचं मिनिंग कळालंय का. विशालने एकूण 1900 किलोमीटर प्रवास केलेला आहे आणि या 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही प्रवास बसने, सम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस अँड सम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. आणि या ठिकाणी स्पीड ऑफ बस 60 किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ एरोप्लेन 70 किलोमीटर पर आवर हे दिलेले. अँड इट टेक्स 5 hours टाइम टू कंप्लीट टोटल जर्नी. मग आता या ठिकाणी तुम्ही काय, कोणत्या टर्म या ठिकाणी तुम्ही ॲज्युम करणार आहोत हेही पहा. की आपल्याला फाइंड काय करायला सांगितले, डिस्टन्स. मग आता या ठिकाणी पहा, आपण असं गृहीत धरू की लेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू x किलोमीटर. मग या ठिकाणी मी लिहितोय की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू x किलोमीटर अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू y किलोमीटर. हे टोटल डिस्टन्स किती आहे, 1900 किलोमीटर. सो we get first equation x plus y is equal to 1900. इक्वेशन नंबर 1. पहा, बसने केलेला प्रवास. या ठिकाणी थोडं अक्षर व्यवस्थित येत नाही, थोडं व्यवस्थित समजून घ्या. आणि सेकंड इक्वेशन काय तयार होईल. सेकंड इक्वेशन साठी थोडा या ठिकाणी विचार करावा लागेल. आपला या ठिकाणी टाइम काय आहे, टोटल टाइम टेकन इट्स टेक 5 hours टू कंप्लीट दी जर्नी म्हणते. मीन्स टाइम 5 hour आहे. आता हे इथे लिहिण्याची आवश्यकता नसते. मग आता या ठिकाणी बसनं जर आपण x किलोमीटर प्रवास केलेला असेल, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस x किलोमीटर असेल आणि बसची स्पीड जर 60 किलोमीटर पर आवर असेल, तर टाइम टेकन बाय बस किती असेल, बसने घेतलेला वेळ किती असेल किंवा बसला लागलेला वेळ किती असेल. डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू टाइम. म्हणून मी या ठिकाणी थोडक्यात लिहितोय. आता या ठिकाणी वाक्यरचना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता,
काही अडचण नाही, फक्त आपणाला या ठिकाणी कन्सेप्ट कळण्याशी खूप मोठा संबंध असतो. मग या ठिकाणी मी सरळ सरळ लिहितोय टाइम टेकन बाय बस इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड x अपॉन 60 and time taken by aeroplane y upon 700 speed of aeroplane 700 km/h and total time हा जो काही बसचा टाइम आहे आणि एरोप्लेनचा टाइम आहे, हा टोटल टाइम किती दिला आपल्याला 5 आवर्स. मीन्स वी गेट सेकंड इक्वेशन x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 50. ठीक आहे. मग आता या ठिकाणी याला काय करता येईल की याला मी सरळ सरळ लिहितोय. आता या ठिकाणी एलसीएम वगैरे काढत बसत नाही. 700x प्लस 60y इज इक्वल टू 50 इंटू 60 इंटू 700. ठीक आहे. आपण असंही लिहू शकतो, काय अडचण येणार नाही. आता या ठिकाणी याला 70x प्लस 6y 10 न मी डिवाइड करायलोय प्रत्येकाला, आणि या तिघा जणांचा गुणाकार काय येईल. वाटलं तर या ठिकाणी 5 इंटू या ठिकाणी 42,000 असं म्हणतोय मी. या ठिकाणी बऱ्याच वेळा या ठिकाणी काय चूक झालेली आहे, तर या ठिकाणी आपली एक चूक झालेली आहे की या ठिकाणी 5 नाही, 50 नाही 5 आहे. पाय हे कट करा आणि या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे 4200. या ठिकाणी 10 न मल्टिप्लाय केलेले आहे आपण. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल. या ठिकाणी चूक झालेली होती, लक्षात घ्या. हे 50 नाही 5 आवर्स आहे. आता 70x प्लस 6y इज इक्वल टू काय मिळेल आपणाला 0 0 5 इंटू 2 10 5 इंटू 4 20 प्लस 1 21,000. इक्वेशन नंबर 2. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इलिमिनेट x और y आणि y जर इलिमिनेट करायचा असेल तर इक्वेशन 1 ला 6 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग या ठिकाणी इक्वेशन 1 मल्टिप्लाय y सिक्स y इलिमिनेट करू, y चा कोएफिशियंट आपण सेम करून घेऊ. या ठिकाणी मिळेल 6x प्लस 6y इज इक्वल टू, याला जर 6 न मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल 11,400. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 3. हे मल्टिप्लिकेशन करून पहा. याला तुम्ही किती न मल्टिप्लाय करायला 6 न 20 ॲज इट इज आणि 6 इंटू 19 114. किंवा ज्याला 19 चा टेबल जमत नसेल त्याने सरळ 6 न मल्टिप्लाय करा. आता या ठिकाणी इक्वेशन 2 and 3 मधून आपण y इलिमिनेट करायला लागलो आणि y इलिमिनेट करण्यासाठी 2 आणि 3 ची सबट्रॅक्शन घ्या. मग या ठिकाणी सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 2 and 3. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की 3 मधून 2 सबट्रॅक्ट करायचे का 2 मधून 3. कोणत्याही इक्वेशन मधून कोणतंही इक्वेशन सबट्रॅक्ट केलं तर काही फरक पडणार नाही. मग आता हे जर सबट्रॅक्शन आपण पाहिलं तर मी डायरेक्टली या ठिकाणी इक्वेशन लिहितोय की y इलिमिनेट होतील. या ठिकाणी 64x इज इक्वल टू 9600 मिळेल. ठीक आहे. सो x इज इक्वल टू 9600 डिवायडेड बाय 64. 16 न या ठिकाणी डिवाइड करून घ्या 16 न
16 4 जा 64, 16 6 जा 96, 0 0 ॲज इट इज, x इज इक्वल टू 150 किलोमीटर. आता आपण या ठिकाणी y ची व्हॅल्यू काढण्याची आवश्यकता नाही. का नाही? तर आपणाला या ठिकाणी फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस एवढंच विचारलेलं आहे. आपल्याला एरोप्लेनचं डिस्टन्स विचारलेलं नाही. एरोप्लेननं त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे विचारलेलं नाही. तरी आपणाला काढता येईल, काही अडचण नाही, कारण टोटल डिस्टन्स 1900 आहे. त्यामधून या ठिकाणी 150 जर मायनस केले तर 1750 हे एरोप्लेनचं डिस्टन्स मिळेल आपणाला. परंतु ते काढायची गरज नाही. म्हणून या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढली, आपणाला आन्सर मिळालेले. आणि या ठिकाणीच आन्सर लिहून टाका. देअरफोर दी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस किंवा विशाल ट्रॅव्हल्ड डिस्टन्स बाय बस इज इक्वल टू 150 किलोमीटर. तर फक्त तुम्हाला हे एक्झाम्पल कसं सोडवायचे, तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पार्ट कोणता आहे तर हे इक्वेशन फॉर्म करणे. या ठिकाणी आपली एक चूक झालेली होती, इथं 50 घेतलं होतं, ही चुकलेलं होतं. या ठिकाणी तुम्ही फक्त 5 घेणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल और सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्सचा वापर करून आपण या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम सोडवू शकतो. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला या घटकात काहीही अडचण वाटणार नाही. थँक्यू.